चला पहिली लढत थोड्याच वेळा सामना सुरू होईल. PCCच्या साथीनं टीम ओमकार 11 आपण संघ मैदानाच्या आतमध्ये कडवी झुंज देताना पाहणार आहोत. आणि आपला अतिरिक्त खेळाडू PCC आलाय. ओमकार 11 आपला अतिरिक्त खेळाडू. चला ऑफिशियल पंच. चला बॉल द्यायचा. चला आमचे ऑफिशियल पंच देखील मैदानाच्या दिशेने दाखल झालेत या दिवसासाठी. खास ऑफिशियल पंच म्हणून आपण पाहतोय जुनेर सरच्या साथीनं गौतम पाटील. ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये आपण या अंतिम दिवसामध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. पहिल्या सामन्याला सुरुवात होते. मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी 2026 क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम या अंतिम दिवसामध्ये आलाय. अंतिम दिवस असेल या स्पर्धेचा आणि या अंतिम दिवसामध्ये पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. चला नितेशच्या साथीने ओमकार हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आणि षटक क्रमांक 1 गोलंदाज निखिल पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड झाले. संघाचं खातं उघडले. श्री गणेशा झालाय धावांचा. आणि या आजच्या दिवसाचा देखील श्री गणेशा झालाय. सुरुवात झाली आजच्या या अंतिम दिवसाला. खूप सुंदर अशी स्पर्धा आहे आणि या खूप सुंदर अशा स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्लॉकवर पद्धतीचा हाताळलेला चेंडू होता. त्याला हलक्या हाताने खेळून काढले. एकेरीदा पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होईल. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आणि 2 धावा धावफलकावरती ऍड झाले. संत गतीने सुरुवात आतापर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओहो यावेळेस काय यावेळेलाच काय फलंदाज बीट निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहतो. या अंतिम दिवसामध्ये पहिला निर्धाव चेंडू निखिलच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिला. ओहो यावेळेस काय पुन्हा एकदा फेकी चांगली डायरेक्ट हिट लागला असं धोक्याची घंटा जरूर वाजली असती. यष्टी रक्षकाकडून चांगला प्रयत्न आपण पाहिला. चेंडू खेळल्याच्या नंतर क्विक चेंडूवरती गेले. चेंडूला गॅदर देखील केला आणि फेकी देखील केले. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण एकेरीदा खात्यामध्ये ऍड झाले. 4 चेंडूचा खेळ झाला आणि 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत. ओहो यावेळेस काय जागा बनवून घेण्याचा प्रयत्न हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला खेळले. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड झाले. 1 to go. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. हो चांगला चेंडूचा सन्मान केलाय. षटक क्रमांक 1 संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने त्या धावफलकावर धावा लागलेत. 5 धावा टीम ओमकार 11 DJ. वरती लागलेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी राजेश ऍज अ गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज असेल. ओहो यावेळेस काय लेट कट पाहायला भेटला. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड झाले. एकेरी धावेने संघाचा खाता वाढेल. जास्त एकेरी दुहेरी धावेला देखील तितकंच महत्व दिलं जाते. टीम ओमकार 11च्या साथीने आपण संघ पाहतोय आणि या 2 खेळाडूकडे या 2 सारे हो यावेळेस काय जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. या दिवसामधील पहिल्या विकेटचं पतन. ओमकार बॅक टू डगआउट.
खूप सुंदर असं गीत आपण डिझेमॅनच्या दिशेने आपण ऐकतोय. चांगला खेळ आतापर्यंत पीसीसी संघाचा राहिलाय. धारदार गोलंदाजी आतापर्यंत राहिले टीम पीसीसी संघाचे. होय आवल्यास का जागा बनवून खेळायचा प्रयत्न. अभिषेक वर्मा चेंडूवरती. अभिषेक वर्मा चेंडूवरती आमच्या ऑफिशियल पंचांना देखील विचार करण्यासाठी भाग पाडला. चेक केलं जाईल. टेक्निकल टीम व्यस्त असेल. थर्ड अंपायर घोषित केलंय. पंच चेक करतील तत्वर आपण डिझेमॅनच्या दिशेने वळूया. ची घोषणा केली आमच्या ऑफिशियल पंचांनी. इम्पॅक्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपला इम्पॅक्ट टाकण्यासाठी दाखल झाला. 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आणि 6 धावा धापलकावरती आणि आतापर्यंत 2 गडी तंबूच्या आसराला परतलेत. टीम संकटामध्ये सापडल्या. टीम ओमकार 11चा संघ. तुम्हाला इथून ट्रॅक चेंज करावा लागेल. इथून तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. पीसीसी संघासमोर तुम्ही खेळ करा. हो यावेळेस काय इतका मोठा फटका आलाय. इतका मोठा फटका आला. या फटक्याला या मैदानात थारा नाही. रितेशच्या रूपामध्ये तिसरा धक्का फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बिग विकेट फलंदाज बाद. जास्त मोठा फटका. फटक्यामध्ये एलिव्हेशन नव्हता. चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेला. त्यामुळे मोठा धक्का लागलाय. टीम ओमकार संघ टीम संघ अडचणीमध्ये सापडलाय. 1.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. फक्त 7 धावा धापलकावरती आणि 3 गडी आतापर्यंत तंबूच्या आसराला बदले. राजेश चांगली आणि धारदार गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केले. 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत आपल्या वैयक्तिक षटकामध्ये आणि 2 गडी 2 मोठे मासे टिपलेत. दुसरं षटक देखील संपले. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 वरती टीम ओमकार 11 डीजे. चला 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धाबलकावरती लागले. तर 3 मोठे मासे गळायला लागलेत. मयुरेश षटक क्रमांक 3 घेऊन प्रगतीपथावरती असताना पीसीसी संघ चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. चांगली बॅटिंग लाईनअप आणि चांगल्या बॉलिंग लाईनअप चांगल्या गेम प्लॅननी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पीसीसी संघ विरार नगरीमधून येत असताना या मोरेगावमध्ये येत असताना चांगला खेळ आतापर्यंत. हो यावेळेस काय डाईव्ह मारण्याचा प्रयत्न. अभिषेक वर्मा चेंडूला अडवू शकला नाहीये. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौका.
इन टू द गॅप. काय शॉर्ट सिलेक्शन होतं चेंडू मध्ये. अभिषेक वर्मा डाईव्ह जरूर लगवली. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न चांगल्या रीतीने होता. चेंडू अडला नाहीये. चेंडू निघून गेला. 4 धावा वेगाने वाढलेत. 14 धावा धावफलकावरती आता लागलेत. अनिकेतच्या साथीने दीपक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दीपक चांगला खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दीपक याचा पाहतोय. 3 चेंडूमध्ये 6 धाव्यांची भागीदारी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हलक्या हाताने सॉफ्ट हँड चेंडूला खेळून काढले. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड झाले. 2.5 चेंडूचा संपला खेळ आणि 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा चेंडूला खेळले. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 वरती 3 टीम ओमकार 11. चला 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती लागल्या आणि 3 गडी तंबूच्या आसराला परतलेत. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजीमध्ये दाखल झालाय दीपक. 4थं षटक हाताळण्यासाठी मॅन ऑफ द मॅच जर्सी परिधान करून खेळपट्टीवरती कशा रीतीने खेळ करेल. टॅपच्या साने खेळून काढलेले चेंडू एकेरी धाव खात्यामध्ये ऍड झाले. चला 3.1 चेंडूचा खेळ झाला. हो यावेळेस काय मोठा फटका. चेंडू मध्ये एलिव्हेशन नव्हतं. चेंडू निघून गेलाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. विकेटचं पतन फलंदाज बाद. आसराला परतला. 18 धावा धावफलकावरती. उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. डाईव्ह लागून चेंडूला अडवलं. फेकी देखील केले. थोडंसं फंबल क्षेत्ररक्षणामध्ये तद्वार एकेरी कंप्लीट होईल. 19 धावा धावफलकावरती लागले. येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडूमध्ये तुम्हाला 2 मोठे फटके खेळावे लागतील. फायटिंग स्कोर जर धावफलकावरती उभारायचा असेल. टीम पीसीसी चांगल्या गेम प्लॅनने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि 19 धावा आतापर्यंत ओमकार 11 या संघाने बनवलेत. म्हणजे उर्वरित 3 चेंडूचा अजून देखील खेळ बाकी असेल. अनिकेतच्या साथीनं आपण सोम्याला पाहतोय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3.3 चेंडूचा खेळ झाला या पहिल्या सत्रामध्ये. मॅन ऑफ द मॅच जर्सी बदल दीपक चांगली आणि प्रभावित कामगिरी. टॅपच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. टाळ्या वाजतायत पीसीसीच्या डगआउट मधून. चांगला खेळ, चांगला गेम प्लॅन, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील आपण पीसीसी संघाचं पाहिलंय. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. हो हो व्हॉट अ शॉट इन टू द गॅप. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. शानदार दमदार चौकार. आणि 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला रिव्ह्यू चेक केलं जाईल. स्टेपचा रिव्ह्यू असेल.
चला लाईव्ह स्क्रीनवरती आपण तो रिव्ह्यू पाहतोय. चला माझं डिसिजन द्यायचंय. चला एकेरी धावा धावफलकामध्ये ऍड होईल. 24 धावा धावफलकावरती लागलेत आणि 25 धावांचा पाठलाग करायचा आहे PCC संघाला. तद्वर ऐकूया मॅच सुरू होण्याच्या अगोदर आपण डीजे मॅनला ऐकूयात. कमॉन डीजे. चला दोन सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 25 धावांचा पाठलाग करण्यासाठी दीपकच्या साथीनं अभिषेक वर्मा आणि षटक क्रमांक 1 गोलंदाज दीपक, जर्सी क्रमांक 20 आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी. आणि अभिषेक वर्माचं जर सातत्याने चर्चा केली तर लगातारचे 3 चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. 500 रुपयाचा हकदार ठरला होता. ओहो पहिला चेंडू ड्राईव्ह केला अभिषेक वर्माने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर एकेरी कंप्लीट संत गतीने सुरुवात. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आणि 2 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच टीम नॅमा बॉयजच्या साथीनं किरण 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मंचाच्या दिशेने यायचंय. टीम नॅमा बॉयज च्या साथीनं किरण 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मंचाच्या दिशेने यायचंय. लवकरात लवकर यायचंय. 3 चेंडूचा खेळ झाला. 2 धावा धावफलकावरती. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम ओमकार 11 लो स्कोरिंग मॅच. 25 धावांचा जरी आम्ही बचाव करत असतो तरी आम्ही 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये देऊ. ही चर्चा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दीपकच्या साथीनं अभिषेक. A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले PCC संघाची. वेगवान चेंडू आपण दीपक याचा पाहतोय. लेंथ लाईन व्हेरिएशन टप्पा सर्व काही आपण अचूक पाहतोय. दीपक याचं 5 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केले दीपक यांनी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. हो यावेळेस काय दीपकच्या बॅट मधून आलाय शानदार दमदार दिमागदार चौकार. अभिषेक वर्मा आपण पाहतो. A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो. दोघांचे जर खांद्यावरती जर विचार केला तर दोघांच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅच जर्सी आपण पाहतोय. चांगला खेळ या दोघांचा राहिलाय. 8 धावा आतापर्यंत धावफलकामध्ये जमवलेत. 25चा पाठलाग करतायत. चांगला खेळ सातत्याने चर्चा या संघाची आपण पाहतोय. PCCचा संघ विरार नगरी मधून येत असताना मोरेगाव मध्ये आल्याच्या नंतर त्याला चांगला खेळ आतापर्यंत केलाय. आकाश ओहो सातत्यानं अतिरिक्त धावा. ऑलरेडी आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आणि अशा रीतीने गोलंदाजी करणे म्हणजे डोकीदुखी आता वाढले टीम ओमकार 11 साठी. फुल टॉस अभिषेक वर्मा. निर्धाव चेंडूची सांगता. फुल टॉस होता. फुल टोल वसूल करायचा प्रयत्न होता तो मिस झालाय. चला मान्यवरचे शुभ असते. नाणेफेकीचा कॉल टीम नॅमा बॉयच्या साथीनं आपण किरण 11चा संघ पाहतोय. दुसरी मॅच आपल्या थोड्याच वेळात भेटीला येणार. हलक्या हाताने नरम हाताने चेंडूला खेळून काढले. एकेरीदा खात्यामध्ये ऍड होईल. चला केतन पाटील यांच्या शुभ असते आपण तो टॉस करतोय. नेक्स्ट मॅच नॅमा बॉयज आपल्या घरच्या मैदानामध्ये कशा रीतीने खेळ करेल त्याच्या विपक्षामध्ये किरण 11चा संघ आता झालेल्या मॅच मध्ये रनरअप राहिलेला संघ. बिग बॅटल आपण नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत.
चला नाणेफेकीचा कॉल म्हणजे म्हणता येईल किरण 11च्या बाजूने लागला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णयाने आमंत्रित केलं फलंदाजीसाठी टीम नामा बॉयज. इम्पॅक्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपला इम्पॅक्ट टाकण्यासाठी 1.3 आणि 13 धावा धापलकावरती. पीसीसी चांगला आहे स्थितीमध्ये आपण संघाला पाहतोय. सातत्यानं चर्चा या संघाची राहिले. चांगला खेळ हरिओम संघाला दिलेली ती मात. 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना तो केलेला अभिषेक वर्माने खेळ आउटस्टँडिंग खेळ होता त्याच्या साथीनं टीम आता आपण चांगल्या स्थितीमध्ये पाहतो. 1.4 चेंडूचा खेळ आणि 14 धावा धापलकावरती आपण पाहतोय. चांगल्या दर्जाचा खेळ आतापर्यंत या संघाचा राहिलाय. टॉप 10 मध्ये देखील चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय. मोठा फटका येईल का? हो हो, वॉट अ फील्ड, वॉट अ फील्ड. फील्ड साठी जरूर टाळ्या वाजलेत. पीसीसीचा ढगाड म्हणून देखील टाळ्या वाजल्याच्या क्षेत्ररक्षणासाठी चांगल्या दर्जाचा इफेक्ट आपण मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव कंप्लीट होईल. 15 धावा धावपलकावरती लागलेत. 1 to go अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 8च्या सरासरीने धावपलकामध्ये धावा ओढल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 8 धावा होत्या. ड्राईव्ह केला. या षटकामध्ये देखील 8 आलेत. षटक क्रमांक 2 संपलंय. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 वरती बिनबाद टीम पीसीसी. इक्वेशन आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. 12-9चं इक्वेशन मॅच मध्ये येऊन थांबलाय. प्रत्येक षटकामध्ये 8 धावा खोऱ्याने ओढल्या जात आहेत. चांगला खेळ या दोन सलामीवीरांचा. अभिषेक वर्मा हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिले. एकेरीदा खात्यामध्ये ऍड होईल. बिनबाद 17 आतापर्यंत पार्टनरशिप बिल्ड झाले. मैदानाच्या आतमध्ये भागीदारी बनवले. 25चा पाठलाग करत असताना चांगल्या गेम प्लॅनने मैदानाच्या आतमध्ये उतरताना चांगला गेम प्लॅन आतापर्यंत राहिलाय टीम पीसीसी संघाचा. इथून तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. इथून तुम्हाला निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. अशा रीतीने गोलंदाजी करून चालणार नाहीये. 1+1 म्हणजे बोनसच्या रूपामध्ये 2 ऍड होतील. दुहेरी धावेने संघाचं खातं 19 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. चला रिव्ह्यू दाखवायचा स्क्रीनवरती दाखवायचा आहे. कॅन्सल. चला कॅन्सल केलंय. चला 11-6 इक्वेशन मॅच मध्ये आलाय. 19 धावा धापलकावरती लागलेत. अभिषेक शर्मा सॉरी मी कालपासून त्या खेळाडूचा वर्मा म्हणून उल्लेख करत होता. अभिषेक शर्मा असेल त्याचं नाव. ओहो खोलवाटाबाई चेंडू खोदून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. फेकी केले. तत्वर 1 कंप्लीट होईल. एकेरी ने संघाच्या खात्यामध्ये भर पडेल. 20 धाव्यांची भागीदारी आतापर्यंत केले. 10-5 इक्वेशन मॅच मध्ये आलाय. डोकेदुखी वाढली आणि टीम संकटामध्ये ओमकार यांचा सापडला. हो यावेळेस काय आउट साइड दी ऑफ स्टंप उजव्या इष्टीच्या बाहेर हाताळलेला चेंडू पंचांनी त्याला वाईट घोषित केला. अवांतर खात्यामध्ये भर पडते. ड्राईव्ह केला कोलवटाबाचा चेंडू. ओहो वॉट अ फील्ड. चांगलं बॅकअप आपण पाहिलं.
कोलवडपाचा चेंडू होता त्याला खोदून काढले. झिरी चेंडूवरती होते, अडवण्याचा प्रयत्न होता. त्यानंतरला साईल याचा चांगला बॅकअप आपण पाहिलं. यावेळेस काय 1+1 पुन्हा एकदा 2 धावफलकामध्ये. औपचारिकता बाकी सामन्यामध्ये 8 चेंडू आणि एकेरी धाव्यांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 8 धावा आलेत. पीसीसी संघ चांगला गेम प्लॅन मैदानाच्या आतमध्ये उतर आणि चांगला गेम प्लॅन आपण त्या संघाचा पाहिला. कॉंग्रॅच्युलेशन टीम, पीसीसी टॉप 6 मध्ये संघ दाखल झाला आणि हार्ड लक टीम, ओमकार 11 दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. कमांड